वेलकम स्टुडंट. करंट इलेक्ट्रिसिटीच्या लास्ट लेक्चरमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी मधील जो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे बोर्डसाठी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तो आज घेणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम वी प्रोसीड आवर लेक्चर्स. सो आवर टॉपिक इज करंट इलेक्ट्रिसिटी. लास्ट लेक्चर ऑफ दिस करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. आणि यामध्ये जो पॉईंट आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे पोटेन्शियल. चला आता पहिल्यांदा आपण काय करू, पूर्ण चॅप्टर्स मध्ये आपण काय काय बघितलं त्याच्याविषयी माहिती पूर्ण लेक्चर म्हणजे आतापर्यंत आपण करंट म्हणजे काय असं ते जनरली बघितलं होतं. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लो विथ रिस्पेक्ट टू टाइम जनरली आपण करंट म्हणतो. त्यानंतर आपण करंटची डायरेक्शन कशी असते याच्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये करंट कसा फ्लो करतो ते सुद्धा बघितलं. पुढे जाऊन आपण किर्चॉफ्स लॉ बघितलं. किर्चॉफ्स लॉचे फर्स्ट अँड सेकंड लॉ दोन्ही आपण चेक केले. रेजिस्टन्स काय असतो हे बघितलं. कलर कोड ऑफ रेजिस्टन्स काय असते, करंट डेन्सिटी काय असते, ड्रिफ्ट वेलोसिटी काय असते, हे सगळं आपण चेक केलं. त्यानंतर आपण काही डिफरंट कॉम्बिनेशन बघितले रेजिस्टन्सचे. रेजिस्टन्स सीरीज मध्ये असेल तर आर रेजिस्टन्स सीरीज इन रेजिस्टन्स असतो. वन सीरीज इन रेजिस्टन्स तो R1 प्लस R2 प्लस R3 अँड सो ऑन. अँड पॅरलल रेजिस्टन्स असतो 1/R इक्वल इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अँड सो ऑन. ओके. त्यानंतर आपण पुढे बघितलं की काही आपण कॉम्बिनेशन चेक केले. त्या कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे सेल काय असतो, त्याचा ईएमएफ काय असतो, ऍक्च्युअली सेल कशाला म्हणायचं, ईएमएफ कशाला म्हणायचं, हे सगळं आपण बघितलं. ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज नॉट दी फोर्स, इज दी पोटेन्शियल डिफरन्स, हे सुद्धा आपण बघितलं. ज्यावेळेस कुठलंही एक्सटर्नल सर्किट एक्सटर्नल जो काही लोड असतो तो लोड ऍबसेंट असतो त्यावेळेस जे काही पोटेन्शियल डिफरन्स दोन टर्मिनल्स मध्ये प्रोड्यूस होतो त्याला आपण ईएमएफ म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण सर्किट कंप्लीट करतो म्हणजे करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो त्यावेळेस दोन प्लेट्स मधलं जे काही पोटेन्शियल दोन टर्मिनल्स मधलं जो काही पोटेन्शियल डिफरन्स असतो त्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय म्हणत असतो, ॲज अ टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर एक इंटरनल रेजिस्टन्स बघितला. इंटरनल रेजिस्टन्स हा कोण प्रोव्हाइड करत असतं, तर इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स जे करंटच्या फ्लोला इंटरनली जो करंटचा फ्लो होत असतो कॅथोड टू एनोड और एनोड टू कॅथोड या कंडिशन्स असतात चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस हे सुद्धा आपण घेतलंय. मग इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स जे अपोजिशन प्रोव्हाइड करतं त्या फ्लो ऑफ करंटला तोच असतो सेलचा इंटरनल रेजिस्टन्स. याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण काही मेजरिंग डिव्हाइसेस बघितले होते. त्या मेजरिंग डिव्हाइसेस मध्ये आपण रेजिस्टन्स अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कशी मेजर करू शकतो याच्यासाठी आपण व्हिस्टन ब्रिज बघितलं. करंट जर फाइंड करायचं असेल तर करंट मेजर करण्यासाठी आपण ॲमीटर बघितलं. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटर बघितला. पण या दोन्ही गोष्टींचा एक बेस होता, तो बेस म्हणजे गॅलव्हनोमीटर होता. ओके. सो गॅलव्हनोमीटर विषयी सुद्धा आपली माहिती घेतली. जर गॅलव्हनोमीटरला रेजिस्टन्स पॅरलली कनेक्ट केला तर त्याचं कन्व्हर्जन होऊन जातं ॲमीटर मध्ये. आणि गॅलव्हनोमीटरला जर रेजिस्टन्स हा सीरीज मध्ये कनेक्ट केला तर त्याचं कन्व्हर्जन होऊन जातं व्होल्टमीटर मध्ये. आणि त्याच्या व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे. व्होल्टमीटर मध्ये रेजिस्टन्स हा हाय ठेवा लागतो सीरीज मध्ये जोडणारा आणि ॲमीटरच्या वेळेस पॅरलल मध्ये जोडणारा रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला काय ठेवावी लागते, स्मॉल ठेवावी लागते. ओके. नेक्स्ट आपण जसं की मागच्या लेक्चर्स मध्ये घेतलं सेकंड लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हिस्टन ब्रिजचे काही ऍप्लिकेशन्स घेतले. मग त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये होतं मीटर ब्रिज याच्याविषयी आपण माहिती घेतली. त्याचे काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला दिले, काही विद्यार्थ्यांनी ते प्रॉब्लेम सोडवले. व्हेरी गुड. पण बाकीच्या विद्यार्थ्यांचे अजूनही प्रॉब्लेम्स येत नाही. कुठेतरी जागरूक व्हा आणि आपल्यावर जी ड्रीम आहे ती ड्रीम सोडू नका. आणि सगळ्यांना माहिती आहे, यू नो व्हेरी वेल व्हॉट इज अवर ड्रीम. से व्हॉट इज अवर ड्रीम. व्हेरी गुड. अवर ड्रीम इज एनआय. कन्फर्म. Our dream is ENI. So for this, our last lecture, in this last lecture, what we have done, so we finding values or we discuss about one of the very crucial instrument that is used for measuring the potential difference between two terminals. समजून घ्या. आज पोटेन्शियोमीटर काय आहे, पोटेन्शियोमीटर जनरली काय असतं, पोटेन्शियो म्हणजे काय, इट इज अ पोटेन्शियल. पोटेन्शियो मीन्स इट इज अ पोटेन्शियल मीटर. To measure the potential difference between two terminals is called as a potentiometer. परत एकदा सांगतो, दोन टर्मिनल्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स जर मेजर करायचं असेल तर ते असतं पोटेन्शियोमीटर. मग तुम्ही म्हणणार की पोटेन्शियोमीटर जर दोन टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत असेल तर व्होल्टमीटर काय करतं. व्हेरी गुड. व्होल्टमीटर सुद्धा दोन टर्मिनल्स मधलं पोटेन्शियल डिफरन्सच मेजर करतं. सिंपल आहे. एक व्होल्टमीटर घ्या. तुम्हाला व्होल्टमीटर माहिती आहे. फॉर एक्झाम्पल हे असं व्होल्टमीटर असेल
हे व्होल्टमीटरचे हे दोन वायर्स असतील, दोन वायर्स आणि एक अशी वायर इथून फ्लो होत असेल आणि तुम्हाला विचारलं की समजा या ठिकाणी रेझिस्टन्स असेल, इथं पॉइंट ए असणार, या ठिकाणी पॉइंट बी असेल, हे आपल्यावर व्होल्टमीटर आहे आणि तुम्हाला विचारलं पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये रेझिस्टन्सच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल डिफरन्स किती आहे. मग तुम्ही काय करणार, व्होल्टमीटरचा एक पॉइंट इथं जोडणार, एक पॉइंट इथं जोडणार, तर तुम्हाला काय भेटेल, व्होल्टमीटर मध्ये दोन पॉइंट ए आणि बी मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते तुम्ही इझिली मेजर करू शकता. पोटेन्शियोमीटर काय करणार, काहीच नाही, पोटेन्शियोमीटर सुद्धा तेच काम करणार, बट दिस पोटेन्शियोमीटर म्हणजे आपण इथे काय करणार, व्होल्टमीटर काढणार आणि हे पोटेन्शियोमीटर जोडणार. मग आता हे पोटेन्शियोमीटर खूप मोठं असतं, हे आपल्याला व्होल्टमीटर सारखं इझिली जॉईन नाही करता येत. तर हे कसं असतं ते आपण बघणार आहे, पण एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पोटेन्शियोमीटर आहे, आता मागे काय होतं व्होल्टमीटर, आता इथे काय जोडलं आपण पोटेन्शियोमीटर, याचं ऍक्च्युअली प्रॅक्टिकल सुद्धा आहे तुम्हाला. मग आता हे जे पोटेन्शियोमीटर आपण जोडणार आहे, मग व्होल्टमीटर सुद्धा आपल्याला जर व्होल्टेज डिफरन्स देत असेल, व्होल्टेज जो 2 पॉइंट ए मधला पोटेन्शियल डिफरन्स देत असेल, पोटेन्शियोमीटर सुद्धा तेच देणार आहे, बट this potentiometer gives the very accurate and precise reading as compared to voltmeter. समजून घ्या, मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये जर आपण व्होल्टेज ॲक्युरेट पाहिजे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲक्युरेट जर आपल्याला 220 व्होल्टेज पाहिजे असेल तर व्होल्टमीटर तुम्हाला देईल ॲक्युरेट 220 व्होल्टेज देणार नाही, काहीतरी फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये असेल, लार्ज व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. पोटेन्शियोमीटर आपल्याला एकदम ॲक्युरेट 220 व्होल्टेज ॲक्युरेटली देऊ शकतो. 120 असेल तर 120 पोटेन्शियोमीटर ॲक्युरेट सांगतो. त्याची प्रोसेस जरा लेंदी, व्होल्टमीटर नाही, व्होल्टमीटर काय आहे, सिंपल घ्या, दोन पॉइंट्स मध्ये जोडा, डायरेक्ट तुम्हाला एनालॉग जे एनालॉग रीडिंग असते ते एनालॉग दिसतात. पोटेन्शियोमीटर मध्ये तसं नाही, पोटेन्शियोमीटर मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. लक्षात येते नक्की. पोटेन्शियोमीटर काय आहे, इट इज आल्सो मेजरिंग द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स ॲक्युरेटली अँड प्रिसाइजली, बट व्होल्टमीटर also measure the potential difference between two terminals, not as compared to accurate between potentiometer as like a potentiometer. Okay, so what is meant by potentiometer? It's very simple. What is potentiometer? It is measure the potential difference between two terminals more accurate and precise as compared to voltmeter. पण याचा एक लॉस, काय लॉस आहे, अरे हे व्होल्टमीटर सारखं कन्व्हिनियंट नाही ना. पोटेन्शियोमीटर एकदम मोठं इन्स्ट्रुमेंट आहे, व्होल्टमीटर छोटंसं आहे, छोटासा डब्बा आहे, तुम्ही उसको कुठे जॉइन करू शकता. पोटेन्शियोमीटर तसं नाही. ओके, नेक्स्ट, इट इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ null point method. हे बघा, एक सिंपल गोष्ट सांगतो, तुमचं जे फिजिक्स आहे, तुम्ही जे फिजिक्स शिकताय ना आता सध्या आतापर्यंत, ते फिजिक्स साधारण 80 आणि 19 सेंचुरी मधलं आहे, 80 आणि 19 सेंचुरी मध्ये, आणि व्होल्टमीटर हे मिड ऑफ 19 सेंचुरी मध्ये आलेलं आहे, म्हणजे साधारण 1920च्या पुढे. पण हे जे पोटेन्शियोमीटर आहे हे अर्लियर आहे, त्याच्यामुळं पोटेन्शियोमीटरला एक कंपॅरेटिव्हली स्टडी केला तो व्होल्टमीटरचा आहे, पण तो आता आहे ना 1920च्या पुढे. पण पोटेन्शियोमीटर त्याच्या अर्ली आहे आणि आपला अर्ली आहे, आणि तुमचा सिलेबस सुद्धा हा त्याच्या अगोदरचा आहे, म्हणजे 1920च्या अगोदरचा. त्याच्यामुळे पोटेन्शियोमीटर आपल्याला सिलेबसमध्ये म्हणून ते आपण शिकतो. पण जनरली पोटेन्शियोमीटर तर वापरलं जातं, पण व्होल्टमीटर हे मोर जनरली यूज करत असतो. सो आता हे समजलं असेल की पोटेन्शियोमीटर काय आहे आणि कुठल्या प्रिन्सिपलवरती वर्क होतं. सो इट इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ नल पॉइंट मेथड. आता ही नल पॉइंट मेथड काय आहे बघा, मीटर ब्रिज मध्ये आपण घेतलंय. नल पॉइंट मेथड म्हणजे काय, गॅलोमीटर जे असतो, जो गॅलोमीटरच्या आपण करंट फ्लो करणार असतो, हा गॅलोमीटर असतो, करंट फ्लो करणार असतो, आणि त्याच्या अक्रॉस जो करंट फ्लो होणार असतो तो काय ठेवणे, झिरो ठेवणे, म्हणजे याचं डिफ्लेक्शन काय करणं, झिरो करणं, यालाच तर म्हणलं जातं नल पॉइंट मेथड.
दिसतं ऍक्च्युअल असते नल पॉईंट मेथड. सिंपल आहे ना. नल पॉईंट मेथड काय तर गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन 0 ठेवणं म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस करंट काय करणं 0 करणं. दिस इज कॉल्ड ॲज अ नल पॉईंट. मग याचे तीन युजेस आहे. कुठले तीन युजेस आहे बघा. फर्स्ट यूज इट इज यूज और टू मेजर याचे पहिले युजेस लिहितो. uses first use to measure the EMF of cell. एखाद्या सेल मध्ये किती EMF आहे. EMF म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स. क्लियर झालं ना. एखाद्या सेलचा EMF मेजर करण्यासाठी आपण याला यूज करू शकतो. म्हणजे एखादी बॅटरी सेल असेल किती व्होल्टेजचा मेजर करा तुम्ही सिम्पली व्होल्टमीटर वापरणार पण पोटेन्शियोमीटरने सुद्धा आपण त्याच्या बॅटरी त्या सेल मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते इझिली फाइंड करू शकतो. नेक्स्ट आहे टू कंपेअर the EMF of two cells. ऍक्च्युअली तुमचा जो स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचा सिलेबस आहे तो या पॉइंट पासून चालू होतो. म्हणजे हे फक्त मी एका रेफरन्स साठी केलं आहे पण तुमचा ऍक्च्युअल जो पॉइंट चालू होतोय तो इथून टू कंपेअर दी EMF ऑफ टू सेल. ओके. याचे दोन मेजर आहेत दोन मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये पहिले आपण EMF बाय इंडिव्हिज्युअल मेथड घेणार आहे आणि टू मेजर दी EMF बाय सम अँड डिफरन्स मेथड. आणि यानंतर याचा लास्ट पॉइंट आहे टू डिटरमाइन the internal resistance of cell. Internal resistance of cells. ओके. या तीन गोष्टी आहेत. काय काय मेजर करणार. EMF मेजर करणार. दुसरं आपण EMF चे दोन EMF दोन सेलचा EMF असेल तो कंपेअर करणार. आणि तिसरी गोष्ट इंटरनल रेजिस्टन्स हा आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. आय थिंक सो याच्यामध्ये कोणाला काही अडचण नसेल. ओके. 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला इझिली नोट डाऊन करू शकता. नोट डाऊन करून घ्या. ठीक. आता पुढे जाऊया आपण वन बाय वन यूज बघायला सुरुवात करू ना. पहिला काय मेजर दी EMF ऑफ सेल्स. ठीक आहे. पहिल्यांदा घेऊ आपण हे पहिला फर्स्ट पॉइंट बघूया टू मेजर दी EMF ऑफ सेल. आता कसा मेजर करायचा एकदम सोपी प्रोसेस आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्हाला मी पर्टिक्युलर सांगतो ना जर तुम्हाला मेजर दी EMF ऑफ वन सेल जर समजला ना तुम्हाला हे दोन्ही गोष्टी एकदम इझी. हे लॉलीपॉप आहे दोन्ही. फक्त हा फर्स्ट पॉइंट समजला पाहिजे. ऍक्च्युअली हा फर्स्ट पॉइंट तुमच्या याच्यामध्ये नाही सिलेबस मध्ये पण हा एक आपण घेतला आहे बाय द रेफरन्स बुक. त्याच्यानंतर आपण हे दोन पॉइंट बघणार आहे. ओके. सो फर्स्ट पॉइंट यू फर्स्ट यूज टू measure the EMF of cell. मला काय करायचं आता EMF सेलचा EMF काय करायचा मेजर करायचा. हे बाकीच्या दोन गोष्टी आपण बघतो. ठीक. आता बघून घेऊ त्या डायग्राम्स आहे ना पोटेन्शियोमीटरचे ऍक्च्युअल डायग्राम्स. मी आता एक तुम्हाला फक्त ऍक्च्युअल डायग्राम्स काढून दाखवतो जी बुक्स मध्ये आहे. पण आपण म्हणजे आता नवीन बुक्स मध्ये जी आपण डायग्राम काढणार ती पण प्रेझेंट आहे पण त्याच्यासोबत ऍक्च्युअल डायग्राम कशी असते जी बुक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ती आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जी वापरणार आहे ती या दोघांमध्ये डिफरन्स मी तुम्हाला सांगणार. पण तुम्हाला बुक्स मधलीच डायग्राम पेपर मध्ये लिहायची आणि बुक्स मध्ये ह्या पोटेन्शियोमीटरची डायग्राम दिलेली असते. बघा पोटेन्शियोमीटर म्हणजे काय दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणं. मग याच्यासाठी काय केलं त्यांनी एक वायर घेतली वायर ऑफ फ्यू मीटर. एक वायर असेल खूप जास्त डिस्टन्स असेल फ्यू मीटर म्हणजे साधारण की मोर दॅन 1 मीटर असेल. 2 मीटर असू शकते 3 मीटर असू शकते 5 मीटर असू शकते 6 मीटर 7 मीटर 10 मीटर अशी काही असू शकते. ओके. सो टे टेक वायर ऑफ फ्यू मीटर. आता लॉंग वायर आहे त्यामुळे आपण तिला घेताना या पद्धतीनं आपण छोटी छोटी काय केली त्याच्यामध्ये ट्रॅक बनवली. हे ट्रॅक झाले. ओके. हे ट्रॅक आहे. ऍक्च्युअल ट्रॅक. पण आता काय होतं माहिती ज्यावेळेस मी बुक्स मधल्या डायग्रामचा हा एक लॉस आहे की इथं काहीतरी लेंथ दिली ते मोजताना फक्त इथून एवढीच लेंथ मोजता म्हणजे हा पॉइंट ए हा काय असेल पॉइंट बी ते मोजताना एक अशी स्केल जोडलेली असेल
ही पहिल्यांदा स्केल असणार 0 टू फॉर एक्झाम्पल 100 सेंटीमीटर, म्हणजे ही पहिली झाली 100 सेंटीमीटर, त्यानंतर ही झाली 100 सेंटीमीटर, ही झाली 100 सेंटीमीटर आणि ही झाली 100 सेंटीमीटर. म्हणजे 100 प्लस 100 200 प्लस 100 300 प्लस 100 400. म्हणजे तुम्ही काय म्हणणार 400 सेंटीमीटर झाली, म्हणजे वायर किती मीटरची झाली 4 मीटरची. बट दे आर डुईंग सम मिस्टेक. का या ठिकाणी सुद्धा काहीतरी वायर असेल ना, मग इथून सुद्धा काहीतरी करंट फ्लो होणार आहे. मग इथलं मेजरमेंट त्यांनी इथं घेतलेलं नाही, या ठिकाणचं मेजरमेंट त्यांनी इथं घेतलेलं नाही आणि या ठिकाणचं मेजरमेंट सुद्धा त्यांनी घेतलेलं नाही. ठीक आहे. बट ते दिली बुक्स मध्ये त्याला आपण घेताना पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला एक सिंपल प्रोसेस सांगतो, त्या प्रोसेसमध्ये आपण आता ही वायर घेतली फ्यू मीटरची, म्हणजे किती असेल आताच घेतला आपण ही 100 ही 100 ही 100 आणि ही 100, म्हणजे वायर झाली 4 मीटरची. 4 मीटर मध्ये त्यांनी काय जोडलं, बॅटरी जोडली. या पद्धतीने अशी बॅटरी जोडलेली असेल. बॅटरी मध्ये या ठिकाणी की जोडलेली आहे. ठीक आहे. या पद्धतीने बघा, या दोन गोष्टी आपण कनेक्ट करणार आहेत. आपल्याला काय मेजर करायचं आहे, ईएमएफ ऑफ सेल. आता इकडे काय जोडली आपण, एक बॅटरी जोडली, बॅटरी, आणि आता आपण सेल जोडला आहे. या ठिकाणी असा सेल जोडलेला आहे, या ठिकाणी असा सेल. आता बघून घ्या, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट पाहिजे. म्हणजे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा सेल आहे. सेल कशा दाखवला, ईएमएफ ई ने आपण घेतलंय. ओके. आता व्यवस्थित एक गोष्ट समजून घ्या, एकदम क्रुशियल पॉइंट आहे, व्यवस्थित समजून घ्या, मी पटपट सांगणार आहे. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल या दोघांच्याही पोलॅरिटी सेमच पाहिजे. पोलॅरिटी आपल्याला चेंज करता येत नाही. आता याचे काही प्रॉब्लेम्स सुद्धा आहेत, ते प्रॉब्लेम्स मी घेणार आहे. पण जर याची पोलॅरिटी बदलली, कशा पद्धतीने आन्सर बदलतं आणि ते तुमच्या रिडिंग्स मध्ये कसं येत नाही हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. काळजी करू नका. ठीक आहे. आता फक्त जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा की बॅटरीची पोलॅरिटी आणि सेलची पोलॅरिटी दोन्ही काय पाहिजे, सेमच पाहिजे. सीधे मी पॉइंट घेऊन घेतो. फर्स्ट पॉइंट, पोलॅरिटी ऑफ बॅटरी and cell are equal. पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. पोलॅरिटी म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट पाहिजे. ओके. त्यानंतर सेलचा निगेटिव्ह टर्मिनल हा या पद्धतीने असा गॅलोमीटर जोडलेला आहे. गॅलोमीटर असा जोडलेला आहे. हा गॅलोमीटर किती असेल, जी असेल, आणि ही गॅलोमीटरची काय असणार आहे, जॉकी. आपण घेतो मागची जॉकी म्हणजे काय असतं, एक अशी छोटीशी मेटल स्ट्रीप असेल, मेटल रॉड असेल, ते पुढे मीटर पॉइंट असणार आहे, मागे एक अशी ती वायर गॅलोमीटर आली ती अशा कनेक्ट असणार आहे, आणि हा मेटल रॉड आपण फक्त असं प्लेस करत चालायचं. मागच्या वेळेस आपण घेतलं ना मीटर बेज मध्ये करंट अक्रॉस गॅलोमीटर किती व्हायचा, 0. मग तो काय करायचा, एक पॉइंट असा शोधायचा की त्या पॉइंटवरती करंट अक्रॉस दी गॅलोमीटर किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. ती तुमच्यावाली बॅलन्सिंग लेंथ असते. ओके. इथं सुद्धा तेच होणार. इथं काय करायचं, आपल्याला करंट अक्रॉस दी गॅलोमीटर काय ठेवायचं आहे, 0 ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ही लेंथ जी मेजर करणार असते ती लेंथ असते ही बुक्स मध्ये राहील. की आता मी एकदा काय द्यायचं तुम्ही परत काढणार नाही. ओके. म्हणजे मी एक बार ऍक्च्युअल कन्सेप्ट नुसार डायग्राम काढत चालणार, पण आपण कुठली डायग्राम घेणार आहे ते तुम्हाला सांगतो. ही झाली बुक्स मध्ये डायग्राम. आता आपण कुठली डायग्राम घेणार बघा. आपण एवढं काही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन नाही करणार. आपण सिंपल काय करूया, एक अशी वायर घेतली, हे दोन पॉइंट्स, पॉइंट ए आणि हा काय असेल पॉइंट बी. त्यानंतर ही वायर आहे, त्याचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया काय त्याचा युनिफॉर्म आहे ही वायर, आणि युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया. डेन्सिटी सुद्धा काय असेल ॲक्च्युअली सारखीच असणार आहे. रेजिस्टन्स ईच अँड एव्हरी पॉइंट काय असेल, सारखाच असेल. मग आता काय होतं, ओके. त्यानंतर पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये काय जोडणार आहे, आपण एक बॅटरी जोडणार आहे. इथं पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये आपण बॅटरी जोडू. पॉझिटिव्ह टर्मिनल, त्यानंतर इथं निगेटिव्ह टर्मिनल. ही बॅटरी आपण कनेक्ट केली.
ए आणि बी मध्ये आपण बॅटरी कनेक्ट केली, इथं असेल प्लस इथं असेल मायनस, पोटेन्शियल डिफरन्स होतं V एवढं, म्हणजे इथं असेल V तर इथं किती असणार आहे 0, बरोबर ना. आपण समजा असं जर म्हणलो तर V किती आहे 12 व्होल्ट, 12 व्होल्ट कसं लिहिणार, तर इथं असेल प्लस 12 आणि इथं किती असणार आहे 0, मायनस 12 ने इथं किती असेल 0, म्हणजे बघा 0 to 12 व्होल्ट असं बॅटरीचं काय झालं पोटेन्शियल. ओके ठीक. त्यानंतर आता आपण सेल कनेक्ट करूया. सो ए आणि बी मध्येच काय आहे सेल आहे. सो इथं सेल कनेक्ट केला. मी आता सांगितलं की पोलॅरिटी ऑफ बॅटरी अँड सेल आर इक्वल. मग आता पोलॅरिटी काय पाहिजे इक्वल पाहिजे ना. मग इथं काय असणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, इथं काय असेल निगेटिव्ह टर्मिनल. तर सेलचं काय दाखवतो आपण इंटरनल रेजिस्टन्स, म्हणजे इथं काय असणार आहे याच्याला इंटरनल रेजिस्टन्स. इथं राहील आता इथं असेल याच्याला इंटरनल रेजिस्टन्स. हा सेल तुमच्याला कंप्लीट झाला. इथं सुद्धा हा तुमच्याला असेल इंटरनल रेजिस्टन्स, इथं पॉझिटिव्ह असेल तर इथेही पॉझिटिव्ह, इथं काय येणार आहे निगेटिव्ह. यानंतर इथं असेल हा गॅलोमीटर जो की ऍक्च्युअल रिफ्लेक्शन दाखवणार आहे आणि ही जॉकी आपण याशी कनेक्ट करणार. म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये आपण एक असा पॉईंट शोधला ज्या पॉईंटवरती गॅलोमीटरच्या अक्रॉस जो करंट येणार होता तो करंट अक्रॉस दी गॅलोमीटर किती आला 0 आला. या अशा पॉईंटवरती करंट अक्रॉस गॅलोमीटर किती आलेला आहे 0 आणि त्या पॉईंट ए पासून किती म्हणजे टोटल लेंथ होती, टोटल लेंथ किती आहे l एवढी. ऍक्च्युअली मला माहिती नाही ए टू बी लेंथ किती आहे l एवढी. करंट अक्रॉस दी गॅलोमीटर किती आला 0 म्हणजे आपण एक नल पॉईंट शोधला ज्या पॉईंटवरती करंट जो आला आहे तो करंट किती आला 0 म्हणजे गॅलोमीटर कुठेही डिफ्लेक्शन दाखवत नाहीये. त्या पॉइंटचे डिस्टन्स आलं ते डिस्टन्स आपण घेणार आहोत x. ओके क्लियर झालं सर्वांना. l हा काय आला x म्हणजे हा पॉइंट असेल c. बघा काय केलं ऍक्च्युअली आता ही डायग्राम आपण घेत चालणार आहे, इकडे नाही यायचं. ही टोटल लेंथ असेल एवढी टोटल लेंथ असणार आहे आणि ज्या पॉइंटवरती आपल्याला ज्या पॉइंटवरती गॅलोमीटरच्या अक्रॉस डिफ्लेक्शन 0 आले ते जे डिस्टन्स आलं ते डिस्टन्स किती आहे x. ज्या पॉइंटवरती गॅलोमीटरच्या अक्रॉस डिफ्लेक्शन काय आले 0 आले ते जे डिस्टन्स आलं ते डिस्टन्स किती आलेलं आहे x. बघा ही ऍक्च्युअल डायग्राम तुम्हाला बुक्स मध्ये काढायची आहे बोर्ड एक्झाम साठी. ही डायग्राम कुठे काढणार आहात तुम्ही, दिस इज फॉर बोर्ड एक्झाम, बोर्ड एक्झाम. आणि हे आपण प्रॉब्लेम सोल्युशन साठी वापरणार आहोत. प्रॉब्लेम सोल्युशन साठी आपण ही डायग्राम यूज करायची. अजिबात कन्फ्युजन एकदम सिंपल वेने आपण सॉल्व्ह करणार. प्रॉब्लेम सॉल्विंग साठी दिस प्रोसेस अँड बोर्ड एक्झाम साठी दिस प्रोसेस. ओके ठीक. आता बघा काय केलं ही डायग्राम समजली असेल. मी काय करतो हे डायग्राम आता रफ करतो कारण की आता बुक साठी मला लागणार आहे. सध्या मला याची गरज नाही. आता मला काय करायचं आहे कन्सेप्ट समजून घ्यायची आणि कन्सेप्ट साठी ही डायग्राम तुम्हाला मोस्टली मला असं वाटतं की तुम्हाला याच्यावर कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित प्रेफर होईल. ठीक आता मी ही डायग्राम रफ करतो. ही पॉज करून काही विद्यार्थ्यांनी काढून घेतली असेलच. तुम्ही तेवढे स्मार्ट आहात. पण लक्षात ठेवा 5 तारखेला आपली एक्झाम आहे. त्या एक्झाम मध्ये आपला होल सिलेबस टेस्ट होणार आहे. ओके आता या डायग्राम मध्ये मी काय केलं परत एकदा सांगतो. आपण एक वायर घेतली त्याला बॅटरी जोडली. दिस इज अ बॅटरी आणि दिस इज सेल. आता बॅटरी जोडली इथं काय जोडली सेल जोडलाय. मग झालं काय बॅटरी वायरची लेंथ होती, वायरची लेंथ किती आहे l एवढी. त्यानंतर आपण ए आणि बी मध्ये सेल जोडलेला आहे. सेलचा हा इंटरनल रेजिस्टन्स आहे. त्यानंतर आपण ह्या लेंथ वरती ए टू बी या स्केल वरती असा वायर वरती एक असा पॉइंट शोधला ज्या पॉइंटला करंट जो होता गॅलोमीटर मध्ये करंट किती आला 0 म्हणजे गॅलोमीटर कुठेही डिफ्लेक्शन दाखवत नाही. आणि सगळ्यांना माहिती ना करंट 0 येतो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय असतं सेमच असतं. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस पॉइंट that means these 2 points, this is called as x and this is called as y, both are what same. Simple to म्हणा potential difference between a and c and potential difference between x and y both are equal. ओके क्लियर झालं. आणि आता आपल्याला महत्त्वाचा पॉइंट फाइंड करायचा आहे तो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो टोटल किंवा पर युनिट लेंथ किती असतो. आता पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथची प्रोसेस आपण कायनेमॅटिक्स मध्ये घेतली आहे. कशी बघा लेंथ किती इथं लिहितो आपण लेंथ. ही प्रोसेस माहिती असते सगळ्यांना. इथं घेतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. एका ठिकाणी काय घेतलं लेंथ, एका ठिकाणी काय घेतलं पोटेन्शियल डिफरन्स. आणि याला आपण कसं फाइंड करतो बघा
टोटल लेंथ किती रे एल एवढी एल एवढ्या लेंथ मध्ये किती पोटेन्शियल अप्लाय केलंय व्ही एवढं पोटेन्शियल अप्लाय केलं एल एवढ्या लेंथ मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आलेला आहे व्ही मग तुम्हाला विचारलं 1 मीटर मध्ये किती मग 1 मीटर मध्ये म्हणजे कसं फाइंड करणार तर एल ला इकडे डिवाइड करा ना व्ही आपण किती आलं एल तुम्हाला विचारलं 2 मीटर वरती किती मग काय करणार 2 मल्टिप्लाय बाय व्ही अपॉन एल तुम्हाला विचारलं 3 मीटर वरती किती काय करणार 3 मल्टिप्लाय बाय व्ही अपॉन एल व्ही होते व्ही आपण घेतलंय कुठे लॉस ऑफ मोशन मध्ये आणि कायनेमॅटिक्सच्या चॅप्टर मध्ये घेतलंय लॉस ऑफ मोशन मध्ये चेनचे प्रॉब्लेम जे असतात ना टेबल वरती चेन ठेवली आहे त्याची लिमिट लेंथ किती असते त्याच्यामध्ये हा ही कन्सेप्ट आपण घेतली तुम्हाला विचारलं 4 मीटर वरती किती 4 मल्टिप्लाय बाय किती होणार आहे व्ही अपॉन एल आणि तुम्हाला विचारलं x मीटर वरती किती आहे x मीटर वर मग तुम्ही काय करणार x मीटर वरती विचारला ना म्हणून x मल्टिप्लाय बाय काय असेल v अपॉन e क्लियर होते सर्वांना पॉइंट क्लियर होतोय नक्की बघा काय होतं टोटल लेंथ किती आहे l एवढी टोटल लेंथ मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे v एवढी तुम्हाला विचारलं 1 मीटर वरती किती रे 1 मीटर वरती विचारलं तर किती असणार आहे v अपॉन e तुम्हाला विचारलं 2 मीटर वरती किती असणार आहे 2 मल्टिप्लाय बाय v अपॉन l 3 मीटर वरती किती असेल 3 मल्टिप्लाय बाय v अपॉन l तुम्हाला विचारलं 4 मीटर वरती किती असणार आहे 4 मल्टिप्लाय बाय v अपॉन l तुम्हाला विचारलं 5 मीटर वरती किती तुम्ही किती लिहिणार 5 मल्टिप्लाय बाय v अपॉन l आता तुम्हाला विचारलं काय किती डिस्टन्स वरती आहे की ऍक्च्युअल डिस्टन्स तुम्हाला माहित नाही किती डिस्टन्स वरती आहे x मल्टिप्लाय बाय v अपॉन l तुम्हाला विचारलं x मीटर वरती किती तुम्ही किती लिहिणार x मल्टिप्लाय बाय v अपॉन l and this v upon l is called as potential gradient the लिहून देतो so potential gradient तो दाखवला जातो k ने कॅपिटल k म्हणजे काय असतो potential gradient is potential difference is equal to potential difference per unit length म्हणजे आता इथं जो आला ना तुमचा x मल्टिप्लाय बाय v अपॉन l हा कसा दाखवणार तुम्ही x मल्टिप्लाय बाय v अपॉन l म्हणजे काय आहे पोटेन्शियल ग्रेडियंट आणि तो दाखवणार आहोत आपण k ने दिस k इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे आता इथून पुढे मी तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे v अपॉन l नाही लिहायचं म्हणजे विचारलं x मीटर वरती किती असणार आहे तर x मल्टिप्लाय बाय k तुम्हाला विचारलं x 2 मीटर वरती म्हणजे इथे किती आहे x पुढे विचारलं समजा y मीटर वरती किती आहे तर तुम्ही किती लिहिणार y मल्टिप्लाय बाय k तुम्हाला विचारलं z वरती किती आहे तुम्ही किती लिहिणार z मल्टिप्लाय बाय k वाटलं जर तुम्हाला कोण कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही पॉइंट्स मी चेंज करतो याला म्हणतो मी e आणि याला म्हणतो मी f ओके एकदम सिंपल प्रोसेस आहे व्यवस्थित अंडरस्टँड करा डोकं शांत ठेवा मला काय सांगायचं तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट काय पोटेन्शियल ग्रेडियंट काय आहे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ कसं लिहितो पर युनिट लेंथ एका मीटर वरती किती तो पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय लेंथ 2 मीटर वरती किती 2 मल्टिप्लाय बाय v अपॉन l 3 मीटर वरती किती 3 मल्टिप्लाय बाय v अपॉन l x मीटर वरती किती x मल्टिप्लाय बाय v अपॉन l and this v upon l is called as potential gradient आणि इथून पुढे मी त्याला असं v upon l नाही लिहिणार काय लिहिणार आहे k लिहिणार k जर लिहिला तुम्ही समजून घ्यायचं k काय v upon l ओके पॉइंट क्लियर झाला सर्वांना आय थिंक सो यू आर गेटिंग व्हाट आय हॅव टू से ओके 2 मिनिटं पॉज करून याला नोट डाउन करू झाला असेल ठीक आता बघूया हे पॉइंट क्लियर झाला ना ठीक पुढे जाऊ आता ऍक्च्युअल कन्सेप्ट कडे येऊ मला तुम्हाला सांगायचं होतं पोटेन्शियल ग्रेडियंट झालं आता मी ऍक्च्युअल कन्सेप्ट कडे येऊ ऍक्च्युअल कन्सेप्ट मध्ये काय आहे तर आपण एक पॉइंट शोधला कोणता पॉइंट होता पॉइंट सी हा पॉइंट बघितला की त्याच्यामध्ये करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर किती आला आहे 0 म्हणजे त्या पॉइंट किती डिस्टन्स वरती करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर 0 आला म्हणजे गॅलव्हॅनोमीटर कुठे रिफ्लेक्शन दाखवत नाही ते डिस्टन्स होतं x मग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन a and c किती आलं सो पोटेन्शियल डिफरन्स between a and c is तर आपण लिहितो v of ac is equal to असेल किती असणार आहे किती डिस्टन्स आहे x आणि ऍक्च्युअल किती होतं x मल्टिप्लाय बाय v अपॉन l आता घेतलं पोटेन्शियल ग्रेडियंट x मल्टिप्लाय बाय v अपॉन l सांगितलं ना किती मीटर वरती पोटेन्शियल डिफरन्स इक्वल आलं
x मीटर वरती, म्हणजे तिथं पोटेन्शियल ऍक्च्युअली किती आहे v upon l मल्टिप्लाय बाय x. ओके, दिस इज इक्वेशन 1. मग आता हे पोटेन्शियल डिफरन्स a आणि c चं आणि पोटेन्शियल डिफरन्स e आणि f चं काय सेम आहे. पण कन्फ्युजन तुम्ही हा e आणि हा e सेमच म्हणणार, याला f आणि g आता नाही व्हायचं ना. ओके, मग आता बघितलं आपण की आपले पोटेन्शियल डिफरन्स दिलं a आणि c मधलं, a आणि c मधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आलं, तर हे a आणि c मधलं पोटेन्शियल डिफरन्स. गॅलव्हॅनोमीटर काय दाखवतोय, झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन AC आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन FG बोथ आर इक्वल. दोन्ही काय आहे, सेम आहे. दोन्ही सेम आहे याचा अर्थ काय, दोन्ही सेम आहे याचा अर्थ काय, पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे म्हणजे करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर झिरो आहे. बरोबर, तुम्ही जी प्राइम म्हणतो पण कन्फ्युजन होतो तुम्ही. मग आपण इथे काय म्हणणार, आता जसं मी आपण पोटेन्शियल डिफरन्स A आणि C मधलं त्याच पद्धतीने आपण लिहिणार आहे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन F and G prime. So next, potential difference between F and G prime is, म्हणजे potential difference किती आहे, this is the potential difference F and G prime आणि ते potential किती अप्लाय केलं आपण E एवढं. हे झालं इक्वेशन सेकंड. ठीक आहे ना. बघा हे पोटेन्शियल डिफरन्स किती आलं, x मल्टिप्लाय बाय v अपॉन l. f आणि g मध्ये किती पोटेन्शियल अप्लाय केलं e, म्हणजे दिस e इज इक्वल टू किती असणार आहे, x मल्टिप्लाय बाय v अपॉन l. मग इथे म्हणतो बाय द बॅलन्सिंग कंडिशन, the null point is obtained at point C, that is potential difference between A and C equal to potential difference between F and G prime. बरोबर आहे. बघा नल पॉइंट कधी भेटणार आहे, पॉइंट सी वरती तुम्हाला काय भेटला, नल पॉइंट भेटला, म्हणजे गॅलव्हॅनोमीटरच्या अक्रॉस रिफ्लेक्शन काय आलं, 0, म्हणजे करंट काय आला 0, म्हणजे F आणि G प्राइम मधलं आणि A आणि C मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, सेम आहे. पोटेन्शियल काय आहे, सेम आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सच क्रिएट झाला, पोटेन्शियल काय आलं, सेम आला, म्हणजे हे दोन्ही इक्वेशन काय आले, सेम आहे. म्हणजे इथे काय लिहिणार, V of KC इज इक्वल टू काय असेल, V of F G प्राइम. यालाच कसं लिहू शकतो, v ऑफ AC चे इक्वेशन किती आहे, x मल्टिप्लाय बाय v अपॉन l. याचं इक्वेशन किती आहे, इक्वेशन 2 किती आलं, e. बघा तुम्हाला EMF ऑफ 1 सेल भेटला, किती आला आहे, EMF ऑफ 1 सेल E इज इक्वल टू x मल्टिप्लाय बाय v अपॉन l. बरोबर, याला तुम्ही इझिली या पद्धतीने लिहू शकता. ही डायग्राम झाली असेल सर्वांची, इथे दिसत असेल. इक्वेशन काय आलं, E is equal to x multiplied by v upon l. म्हणजेच what is v upon l? v upon l आपण काय लिहितो, पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे E is equal to काय आलेला आहे, k multiplied by x. So by this equation to measure the EMF of one cell. बघा हे इक्वेशन वापरून आपण एका सेलचा ईएमएफ किती आहे ते आपण इझिली मेजर करू शकतो. बरोबर, मग आता एका सेलचा ईएमएफ मेजर करण्यासाठी फॉर्म्युला काय आला, E is equal to k multiplied by x. पर द्यायचं नक्की ना. बघा काय केलं, परत एकदा समजून सांगतो. A आणि B पॉइंट होता, A आणि B ची लेंथ किती होती, L एवढी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक बॅटरी कनेक्ट केली, जी बॅटरी त्याला ऍक्च्युअल पोटेन्शियल प्रोव्हाइड करणार आहे. ते पोटेन्शियल किती आहे, V एवढं. त्यानंतर आपण पुढे F आणि G प्राइम असे दोन पॉइंट घेतले. F आणि G प्राइम मध्ये एक सेल जोडला, सेलचा हा काय असेल, इंटरनल रेझिस्टन्स. पुढे काय केलं, G पॉइंट मध्ये आपण गॅलव्हॅनोमीटर प्लेस केला. गॅलव्हॅनोमीटर कशाने प्लेस केला, तर करंट मेजर करणार आहे, स्मॉल चेंज इन करंट.
बरोबर. मग ऍक्च्युली हा जो टोटल प्रिन्सिपल आहे ते कशावरती वर्क होतं आहे, नल पॉईंटवर मेथड. मग आपण काय केलं, नल पॉईंट मेथड मध्ये जसं की मला माहिती आहे गॅलनमीटरच्या अक्रॉस जे काही डिफ्लेक्शन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग मी काय केलं, स्लाइड जॉकिंग घेतली, ही स्लाइड करायला सुरुवात केली. 1 मीटर वरती गेलो, काही याला कारण नाही, डिफ्लेक्शन 0 दाखवत नाही. 2 मीटर वरती गेलो, डिफ्लेक्शन 0 दाखवतंय का नाही. 3 मीटर वरती गेलो, डिफ्लेक्शन 0 दाखवतंय का, अजिबात नाही. मग पॉईंट सी वरती आलो, ज्या पॉईंट सी वरती डिफ्लेक्शन काय दाखवलं, 0 दाखवलं, की निडल अजिबात हलत नाही, 0 दाखवलं, निडल आहे त्याच पोझिशनला आहे. म्हणजे करंट अक्रॉस दी गॅलनमीटर किती आला, 0. कुठल्या पॉईंट वरती, पॉईंट सी वरती. किती डिस्टन्स वरती, x एवढा डिस्टन्स. ऍक्च्युअल लेंथ किती आहे वरती, l. l मध्ये किती पोटेन्शियल चाललं, v. x वरती किती पोटेन्शियल आलं, कसं काढणार, त्याला म्हणायचं असतं पोटेन्शियल ग्रेडियंट. 1 मीटर वरती किती असणार आहे, v अपॉन l. 2 मीटर वरती किती असणार आहे, 2v अपॉन l. 3 मीटर वरती किती असणार आहे, 3v अपॉन l. x मीटर वरती किती असणार आहे, x मल्टिप्लाय बाय v अपॉन l. and this v upon l is called as a potential gradient. यालाच काय म्हणायचं, पोटेन्शियल ग्रेडियंट. भेटलं पोटेन्शियल ग्रेडियंट नक्की. मग आता आपण काय केलं की a आणि c मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आला, मग आपण बघितलं पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन a and c is x multiplied by v upon l इक्वेशन 1. पुढे आपण काय बघितलं की इथं आलेलं पोटेन्शियल आणि इथं आलेलं पोटेन्शियल काय सारखंच आहे, पण आता इथं आलेलं पोटेन्शियल किती ते तर बघावं लागेल ना. इथं किती पोटेन्शियल आपल्याकडे, इथं e एवढं, म्हणजे पोटेन्शियल बिटवीन डिफरन्स बिटवीन f and g प्राइम, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन f and g प्राइम किती आलेला आहे, e. माझी इथं काय भेटलं, बाय द बॅलन्सिंग कंडिशन द नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट पॉइंट c. that is potential difference a and c is equal to potential difference between f and g prime. मग a आणि c मध्ये पोटेन्शियल किती आहे, v of a and c. पोटेन्शियल f and g किती आहे, v of f and g prime. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सबस्टिट्यूट केले, त्याच्यानंतर v upon l ची व्हॅल्यू बाय द इक्वेशन 3 सबस्टिट्यूट केली. दिस इज इक्वेशन 3. ओके, बाय द इक्वेशन 3 सबस्टिट्यूट केली. इक्वेशन 3 जर सबस्टिट्यूट केलं तर e is equal to किती आलं, k मल्टिप्लाय बाय x. व्हॉट इज k, पोटेन्शियल ग्रेडियंट. हे इक्वेशन वापरून आपण जो दोन सेल्स आहेत, दोन सेल्स मधला, किंवा आता सध्या मी एक सेल घेतलाय, बरोबर नाही, एकच सेल आहे ना, त्या सेलचा ईएमएफ हम मेजर करू शकतो. बघा ना, भेटलं तुम्हाला ईएमएफ किती, के तुम्हाला माहिती आहे, v किती पोटेन्शियल अप्लाय केलं तर फॉर एक्झाम्पल 20 व्होल्ट अप्लाय केलं, लेंथ किती होती फॉर एक्झाम्पल 10 मीटर, आणि x तुम्हाला किती भेटला 1 मीटर. मग 10 20 डिवाइडेड बाय 10 किती आला, 20 डिवाइडेड बाय 10, 0 and 0 गेट कॅन्सल, 2, आणि x किती होता 1 मीटर, म्हणजे पोटेन्शियल सेलचा ईएमएफ किती आला 1 व्होल्ट एवढा, सॉरी 2 व्होल्ट एवढा. पॉइंट क्लिअर झाला नक्की, हे सगळ्यांना समजलं. हे बघा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पहिला डायग्राम काढणार, डायग्राम काढल्यानंतर हे इक्वेशन 1 लिहिणार, इक्वेशन 2 लिहिणार, बॅलन्सिंग कंडिशन झालं, त्यानंतर इक्वेशन 3 लिहिणार, पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं, पोटेन्शियल ग्रेडियंटचं इक्वेशन लिहिणार, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, इक्वेशन 3 ऍक्च्युअल इक्वेशन याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून देणार, तुम्हाला e is equal to k multiplied by x भेटेल. आणि म्हणणार शेवटी बाय दिस इक्वेशन टू मेजर द ईएमएफ ऑफ वन सेल. आय थिंक सो याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. आता याच्या आपण काही प्रॉब्लेम्स घेऊ, 2 मिनिटं पॉज करून याला तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके ठीक, आता काय करू, याचे काही प्रॉब्लेम्स घेऊ, म्हणजे आपल्याला तो कन्सेप्ट क्लिअर होईल. हो चलो, सो वी टेक अ फर्स्ट प्रॉब्लेम. इन दिस फर्स्ट प्रॉब्लेम्स करायचं काय ते आता बघूया. सो फर्स्ट प्रॉब्लेम्स इट्स व्हेरी इझी. द फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण काय घेणार आहोत, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्रॉब्लेम फर्स्ट. आता बघा तुम्हाला क्लिअर काय म्हणायचं काही गोष्टी, त्याच्यानंतर हे झालं तर तुम्हाला काही नोट डाऊन करून घेणार आहे. प्रॉब्लेम फर्स्ट. आता प्रत्येक प्रॉब्लेमसाठी तीन सेम आहे. find x such that galvanometer shows zero deflection. ही थीम जी आहे ना, ही थीम सगळ्याला सेम असणार, झिरो डिफ्लेक्शन. ही थीम सगळ्याला सेम आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. ठीक आहे, मग आता पहिला प्रॉब्लेम काय आहे, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये एक वायर घेतली आहे ए आणि बी, जशी मागची डायग्राम होती तुम्हाला सांगितले. प्रॉब्लेम सोल्युशन साठी आपण इझी काम आलो. सो ए आणि बी मध्ये जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स आहे 10 मीटर एवढं.
त्यानंतर ए आणि बी ला काही पोटेन्शियल अप्लाय केलेला आहे, पोटेन्शियल अप्लाय केलेला आहे. म्हणजे बॅटरी जोडली आणि ती बॅटरी जोडलेली आहे 20 व्होल्टची. 20 व्होल्ट म्हणजे इथं 0 असेल, इथं 20 असेल. बॅटरी किती जोडलेली आहे? 20 व्होल्टची. दिस इज अ बॅटरी. दोन कंडिशन समोर घ्यायचे, एक सेल असेल, एक काय असणार आहे बॅटरी. ओके. त्यानंतर दिस इज ए अँड बी, वायर आहे ना, दिस इज वायर. आणि या वायरची लेंथ दिलेली आहे, ती लेंथ आहे त्याला आपण एल म्हणूया. एल इज इक्वल टू किती आलेला आहे 10 मीटर. पुढे काय केलं, त्याला सेल जोडलेला आहे, असा सेल जॉईन केला. त्या सेलचा हा इंटरनल रेजिस्टन्स असेल, हा 11 मीटर. इला असेल ही चौकी आणि तुम्हाला हे डिस्टन्स विचारलेला आहे x आणि सेल जोडलेला आहे 0 to 8, दॅट इज 8 व्होल्टची बॅटरीला कनेक्ट केली. हा रेजिस्टन्स असेल, दिस रेजिस्टन्स इज इक्वल टू आहे 2 ओम. आता सध्या कुठे कॅल्क्युलेशन मध्ये आपला फॉर्म्युला कोणता आलेला आहे, E is equal to V upon L multiplied by X or E is equal to K multiplied by X. इथं कुठेही या रेजिस्टन्सची व्हॅल्यू टाकायला त्यांनी सांगितलेलं नाही. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, सगळं तुमच्या समोर. बरोबर, करू सॉल्व. सो युजिंग द फॉर्म्युला E is equal to K multiplied by X. What is K? Substitute करून द्या. E is equal to V upon L multiplied by X. What is the X तुम्हाला फाइंड करायचा आहे. E किती दिलेला आहे 8, V किती दिलेला आहे 20, लेंथ किती आहे 10. काय फाइंड करायचं आहे x. मग कसं मेजर करणार, x इज इक्वल टू, हा 0 आणि 0 गेट कॅन्सल, इथे किती आलेला 2, म्हणजे 8 डिवाइडेड बाय किती असेल 2. x इज इक्वल टू किती आलेला आहे 4 मीटर. हे मला एक सांगा, x चे डिस्टन्स किती आलं 4 मीटर आलं का? हे 4 मीटर तुमच्या 10 मीटर मध्ये भेटणार आहे का? भेटलं ना, आरामशीर भेटेल. आणि 10 मीटर मध्ये 4 मीटर असेल का? ऑब्वियसली असणार. x इज इक्वल टू किती आहे 4 मीटर. झाली का होता एकदम नक्की. चला आता पुढचा सोडू. समाधान समाधान ठीक. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेम आहे, फाइंड x such that gallanometer shows zero deflection. फॉर्म्युला सेमच आहे. व्होल्टेज दिलेला आहे 20 व्होल्ट, लेंथ दिली आहे 10 मीटर आणि इथं जी बॅटरी होती ती बॅटरी दिलेला आहे. बॅटरीचं जे व्होल्टेज दिलेलं आहे ते आहे 4 व्होल्ट. रेजिस्टन्स दिलेला आहे 2 ओमचा, 2 ओम. आणि x इज इक्वल टू तुम्हाला काय करायला लावलं त्यांनी फाइंड करायला लावलं. ओके, झाली बघा प्रॉब्लेम. 2 मिनिटं पॉज करून तुम्ही याला सॉल्व करू शकता. सॉल्व करा. ठीक आहे, सॉल्व केला असेल. चला आता मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. बघा तुम्ही काय केलं असणार आहे, फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला काय आहे, E is equal to V upon L multiplied by X. बरोबर ना. E किती अप्लाय केला आहे 4, V किती अप्लाय केला आहे 20, L किती अप्लाय केला आहे 10. X काय करायचा फाइंड करायचा. 0 आणि 0 गेट कॅन्सल. 2 upon 1 म्हणजे किती असेल 2, म्हणजे इथे येऊन जाणार आहे 4 upon 2 is equal to X. मग तुम्ही म्हणणार x is equal to किती आलं 2 मीटर. and this is the wrong answer. सांगितलं असं कोणी आन्सर रॉंग. बस काय बघायचं. बघा इथे किती व्होल्टेज अप्लाय केलं, बॅटरीच्या आणि सेलच्या पोलॅरिटी. सेंटेन्सेस होतं आठवतं पहिलं. पोलॅरिटी बिटवीन बॅटरी अँड सेल बोथ आर इक्वल. चेक दी पोलॅरिटी. बॅटरीची पोलॅरिटी आणि सेलची पोलॅरिटी इक्वल आहे का? हा नाही. इथे किती आहे 0, इथे किती आहे 20 व्होल्ट. 0 पॉझिटिव्ह 0, इथे किती आलं 20 व्होल्ट. इथे असणार आहे 4 व्होल्ट. इथे किती असेल 0. किंवा याला आपण असं लिहू शकतो, व्होल्टेज किती बघा 0, इथे किती आलं 0, इथे किती असेल 0, इथे सुद्धा किती असणार आहे 0. तुम्ही म्हणशील पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्ह जरी असलं तरी त्याला आपण 4 व्होल्ट आहे ना, 4 व्होल्ट असं सुद्धा लिहू शकतो -4. क्लियर झालं का? बरं इथे 0 होता, इथे किती आला या पॉइंटला 1 ला 0 आला, म्हणजे या पॉइंटला सुद्धा किती असणार आहे 0च असणार आहे.
इथं जर 0 असेल तर याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल सुद्धा काय असेल 0 असेल. मग बॅटरी किती व्होल्टची आहे 4 व्होल्टची. मग इथं 0 आहे तर उरलं किती -4 ते विथ मायनस साइन आपण निगेटिव्ह टर्मिनल दिलं. म्हणजे आता या ठिकाणी E किती आला -4, या ठिकाणी E किती आला आहे -4, या ठिकाणी किती आलेला आहे 20 व्होल्ट. मग आता E तुमचा +4 असेल का नाही, E तुमचा किती असणार आहे -4, इथं सुद्धा किती असेल -4, इथं सुद्धा किती असणार आहे -2. x किती आला -2 मीटर. आता हे तुमचा ऍक्च्युअल आन्सर करेक्ट आहे. पण लेंथ वायरची लेंथ किती मीटरची आहे 10 मीटरची. बघा वायरची लेंथ किती आहे 10 मीटर. तुम्हाला अंतर डिस्टन्स किती भेटलं -2 मीटर. इज इट पॉसिबल? अरे लेंथ आहे सिंपल लेंथ आहे. स्केल घेतली ही स्केल आहे. इथं 0, इथं 1, इथं असेल 2, इथं असेल 3, इथं असेल 4, इथं असेल 5, इथं असेल 6, असं कुठपर्यंत गेलो इथं असेल 10 मीटर. आन्सर किती आलं -2 मीटर. 0 पासून -2 आहे या ठिकाणी. पण ऍक्च्युअली एवढा पार्ट तुमच्या डायग्राम मध्ये प्रेझेंट आहे का? तुमची वायर तशी दिली का तुम्हाला -2 मीटर नाही, म्हणून तुम्ही आन्सर करा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सेंटेन्स सांगितलं की पोलॅरिटी चेक करा. असा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये असतो, 101% असतो. त्यामुळे डायग्राम व्यवस्थित बघायची, पोलॅरिटी व्यवस्थित चेक करायच्या, सॉल्व करत बसायचं नाही. बॅटरीची पोलॅरिटी, सेलची पोलॅरिटी म्हणजे इथला निगेटिव्ह टर्मिनल इथं निगेटिव्हच पाहिजे. जर इथं पॉझिटिव्ह असेल आन्सर त्याच्यावर येतं. जे आन्सर असेल नॉट सिग्निफिकंट, नॉट सिग्निफिकंट आन्सर असते. ओके क्लियर झालं सर्वांना? कन्फर्म कन्सेप्ट समजली. पोलॅरिटी काय पाहिजे दोघांच्या इक्वल असते. ओके आता चला नेक्स्ट प्रॉब्लेम. सो प्रॉब्लेम नेक्स्ट आहे व्हॉल्यूम प्रॉब्लेम्स एकदम. आता पुढचा प्रॉब्लेम्स हा एका कन्सेप्टवर डिपेंड्स आहे. आणि ती कन्सेप्ट म्हणजे या बॅटरीचं व्होल्टेज सेलच्या व्होल्टेज पेक्षा काय पाहिजे जास्त पाहिजे. ओके घेऊया आपण सॉल्व करू काय काय बघू. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. लेक्चर थोडंसं लेंथी वाटेल तुम्हाला पण इट इज नेसेसिटी. ओके हे असेल 20 व्होल्ट. आता बघूया 20 व्होल्ट का काय आहे. ठीक आहे प्रॉब्लेम नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 3. इथं दिलेला आहे 48 व्होल्ट 0 to 48. सो हे आहे 48 व्होल्ट. ठीक आहे त्यानंतर इथं या ठिकाणी रेजिस्टन्स जोडलेला आहे. आतापर्यंत रेजिस्टन्स नव्हता पण आता आहे. ठीक आहे हा रेजिस्टन्स किती आहे हा नोन रेजिस्टन्स आहे. तो रेजिस्टन्स आहे 4 ओहम्स. त्यानंतर लेंथ जी दिलेली आहे ती आहे 10 मीटर आणि इथं जे आहे पोटेन्शियल इथला जो रेजिस्टन्स आहे या वायरचा एक रेजिस्टन्स दिलेला आहे आणि त्या वायरचा रेजिस्टन्स आहे हा R1 हा असेल R2 आणि हा R2 दिलेला आहे 8 ओहम्स. या वायरचा काही रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आहे 8 ओहम. त्यानंतर या ठिकाणी सेल जोडलेला आहे. सेलचं जे पोटेन्शियल दिलेलं आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते आहे 12 व्होल्ट आणि या ठिकाणी 1 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स आता सध्या पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये कुठेही कॅल्क्युलेशन मध्ये नाही. स्मॉल r इज त्याला 1 ओहम. हा रेजिस्टन्स R2 किती आलेला आहे 8 ओहम. हा रेजिस्टन्स R1 किती आलेला आहे 4 ओहम. हे व्होल्टेज किती झालं 48 व्होल्ट. हे लेंथ किती झाली 10 मीटर. आणि डिफाइन फाइंड x such that diameter shows 0 deviation. तिने विचारलं x चं डिस्टन्स आहे किती आहे ते फाइंड करा. मग तुम्ही काय करणार इझिली सॉल्व करणार जमेल तुम्हाला. तुम्ही ब्रिलियंट आहात तुम्ही इझिली सॉल्व करणार. तुम्ही तर पॉज करा सॉल्व करा जमेल नक्की पॉज करून सॉल्व करू शकता. ठीक चला तसं. So we are using formula. ओके चला फॉर्म्युला काय आहे बघू. चंद्रकांत पाचोळे लक्ष द्यायचं व्यवस्थित. x डिस्टन्स फाइंड करायचं. ओके चला आता मग आपण फॉर्म्युला काय असेल E v/L * x. नंतर मला व्होल्टेज दिला आहे 48 लेंथ दिली आहे 10 x फाइंड करायचा E किती आहे 12. असं सॉल्व करणार का नाही सॉल्व करणार का बरं. अरे बघा हे इथं किती व्होल्टेज दिला आहे 48 व्होल्ट. इथला रेजिस्टन्स आहे ना 4 ओहम. तो रेजिस्टन्स काहीतरी व्होल्टेज स्वतःकडे ठेवणार आहे ना आणि मी व्होल्टेज काय करेल पास करेल. त्यानंतर इथं काय आलं रेजिस्टन्स सेकंड आला
त्या वायरचा रेझिस्टन्स सुद्धा काय करणार आहे, अपोज करणार आहे. म्हणजे आता इथे ऍक्च्युअल 48 व्होल्टेज पॉइंट बी ला 48 व्होल्टेज पोहोचणार आहे का, नाही. इथे किती होतं 0, इथे किती पोहोचलं 0, इथे किती आलेलं आहे 0. पोलॅरिटी काय आहे इथं निगेटिव्ह, म्हणजे इथे किती आलं 0, इथे किती आलं +12, इथे सुद्धा किती असणार आहे +12, इथे किती आलं 48, इथं 48 असेल का नाही, इथं 48 असेल का नाही. का बरं, तर या वायर मधून करंट फ्लो होतोय, म्हणजे हा रेझिस्टन्स काहीतरी व्होल्टेजला अपोज करणार आहे, हा वायरचा रेझिस्टन्स काहीतरी व्होल्टेजला अपोज करणार आहे. ते तर फाइंड करावं लागेल, ते फाइंड करायचं म्हणजे करंट फाइंड करायचं. ओके ना. आता करंट कसं फाइंड करतो आपण, बघा करंट कसं फाइंड करतो, दोन्ही रेझिस्टन्स कसे आले सीरीज मध्ये, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V I मल्टिप्लाय बाय R. R काय असेल इक्विव्हॅलंट, कारण एक रेझिस्टन्स नाही दोन रेझिस्टन्स आहे, आणि दोन्हीचे दोन्ही रेझिस्टन्स जर दिसत जरी नसलं तर या वायरचा काहीतरी रेझिस्टन्स आहे, तो किती आहे 8 ओम, आणि दोन्ही रेझिस्टन्स कसे आहे सीरीज मध्ये. ठीक आहे. मग आता अप्लाइड व्होल्टेज किती होतं रे 48 व्होल्ट, I मल्टिप्लाय बाय R1 प्लस सीरीज मध्ये असतो काय म्हणजे दोघांची ऍडिशन. हा फॉर्म्युला एक तुम्हाला आणि हा दुसरा फॉर्म्युला यूज करायचा. प्रॉब्लेम समजला ना. ज्यावेळेस रेझिस्टन्स कनेक्ट असेल त्यावेळेस तुम्हाला वर करंट फाइंड करून घ्यायचा, तो करंट या पूर्ण वायर मधून फ्लो होणार आहे. मग पॉइंट बी ला व्होल्टेज किती, मग या रेझिस्टन्सने त्या करंटला मल्टिप्लाय करा, तुम्हाला पॉइंट बी मध्ये किती व्होल्टेज आलाय लगेच समजा. ओके. बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो हा, काळजी नका. व्होल्टेज किती होतं 48, करंट किती आहे I फाइंड करायचं आहे, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती आहे R1 + R2. ओके. पॉइंट क्लियर होतोय. चला रेग्युलर लेक्चर बघत चला, तुम्हाला हे पॉइंट्स इझिली टॅकल होतील. ठीक आहे ना. ठीक आहे. आता 48 व्होल्ट इज इक्वल टू डिवाइडेड बाय R1 + R2 ची व्हॅल्यू किती आहे 4 + 8 इज इक्वल टू किती आलेला आहे करंट I. So I is equal to 48 divided by किती आलं 12. So I is equal to किती आलं करंट किती होत होतं बोला 4 एम्पियर. करंट किती आलेला आहे 4 एम्पियर. नक्की कन्फर्म. सो इथं करंट आलेला आहे 4 एम्पियर. मग आता पोटेन्शियल ॲट पॉइंट बी फाइंड करणार, कारण की आता 48 तर नाहीच आहे ना. पोटेन्शियल ॲट पॉइंट बी किती देईन, पोटेन्शियल ॲट पॉइंट बी इज पोटेन्शियल ॲट पॉइंट बी किती, पोटेन्शियल ॲट पॉइंट बी इज इक्वल टू V इज इक्वल टू I मल्टिप्लाय काय असतो R, म्हणजे VB इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय या वायरचा रेझिस्टन्स किती आहे, म्हणजे असेल R2, म्हणजे VB करंट किती आलेला आहे 4 आणि R2 किती आलेला आहे 8. सो पोटेन्शियल ॲट पॉइंट बी किती आला 8 मल्टिप्लाय बाय 2 32 व्होल्ट. चला भेटलं का व्होल्टेज. मग आता सॉल्व करणार ना. इथे किती होतं 0, इथे किती आलेलं आहे 32 व्होल्ट. ओके. भेटलं पॉइंट बी ला पोटेन्शियल. कन्फर्म नक्की क्लिअर झालं पॉइंट सगळ्यांना. हो ठीक. मग आता व्होल्टेज ॲट पॉइंट बी भेटला 32 व्होल्ट. मग आता पोटेन्शियल माहिती आहे तुम्हाला बरोबर. मग आता दोन्ही व्हॅल्यू भेटल्या, दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे E इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट बी डिवाइडेड बाय L मल्टिप्लाय बाय x. तुम्हाला ऍक्च्युअल काय फाइंड करायचं होता x. E किती आलेला आहे E किती आहे या ठिकाणी किती आहे 12 व्होल्ट. सो 12 इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट बी किती आलेला आहे 32 डिवाइडेड बाय किती आलं 10 मल्टिप्लाय बाय किती आलं x. आता हे x रेझिस्टन्स तुम्ही फाइंड करणार. कसं फाइंड करणार इझी नाही. कसं 12 मल्टिप्लाय बाय 10 आपण किती असेल 32. हे तुमच्या आन्सर असेल कशामध्ये मीटरमध्ये. आणि हे सगळ्यांनी आन्सर फाइंड करून मला याचा फोटोग्राफ्स पाठवायचा. आणि हे चेक करा हे जे डिस्टन्स आलं ना हे डिस्टन्स तुमच्या ह्या लेंथ मध्ये येत आहे का, हे डिस्टन्स तुमच्या लेंथ मध्ये येईल का हे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं चेक करायचं. जमेल नक्की येणार आहे. ओके ठीक. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल. बघा काय केलं आपण पोटेन्शियल अप्लाय केलं तर रेझिस्टन्स गिवन होते. मग रेझिस्टन्स गिवन असल्यामुळे हे रेझिस्टन्स होते दोन्ही, हे रेझिस्टन्स काहीतरी व्होल्टेज खाणार आहे. मग ती कसं खाणार तर करंट फाइंड करायचा. करंट कसं फाइंड करणार अकॉर्डिंग टू ओम्स लॉ
V is equal to I multiply by R equivalent. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती आहे R1 प्लस R2. दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या मला काय भेटलं करंट भेटला. मग पोटेन्शियल ऍट पॉइंट बी मला फाइंड करायचं ना, कारण त्याला पूर्ण वायर मधून किती करंट फ्लो होतोय 4 एंपियर. मग कुठल्या एका पॉइंटला जर आपण पोटेन्शियल फाइंड करायचं कसं फाइंड करणार, पडतो ओम्स लॉ. पोटेन्शियल ऍट पॉइंट बी I मल्टिप्लाय बाय R. त्या पॉइंट बी ला रेझिस्टन्स किती आहे, त्या पॉइंट बी ला रेझिस्टन्स आहे 8 ओम्स. मग 8 मल्टिप्लाय बाय 4 किती होऊन जातं 32 ओम. 32 ओम इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. लेंथ माहिती, ई माहिती, x तुम्ही इझिली फाइंड करा. ओके, पॉइंट क्लियर झाला नक्की. सो आता हे जे लेक्चर आहे हे लेक्चर दोन पार्ट मध्ये होणार आहे. त्याचा पार्ट 1 लास्ट लेक्चरचा पार्ट 1 आता मी एका प्रॉब्लेम नंतर एंड करतो. त्याच्यानंतर या लेक्चरचा जो पार्ट 2 असेल म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण फर्स्ट ऍप्लिकेशन घेतलं, त्याचे रिलेटेड काही प्रॉब्लेम्स घेतले आणि पार्ट 2 मध्ये आपण उरलेले दोन्ही आहे जे युजेस आहेत दोन्ही यूज केला. ठीक आहे. चला आता हे x मीटर तुम्ही मला सगळ्यांनी किती डिस्टन्स असेल ते मला सांगा, त्याचा फोटोग्राफ तुम्ही पाठवा. सगळ्यांनी फोटोग्राफ त्याच्याला पाठवायचा. चला आता लास्ट प्रॉब्लेम घेऊ. आय थिंक हा प्रॉब्लेम्स आणि ही कन्सेप्ट सगळ्यांना समजली असेल. व्यवस्थित विचार करा या कन्सेप्ट वरती, मग पुढचं लेक्चर बघा. सो पुढे दिलंय तुम्हाला फाइंड x such that गॅलव्हॅनोमीटर shows 0 डिफ्लेक्शन. आता पॉइंट बी आपण सॉल्व करायला नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट पॉइंट आहे इथे दिलेला आहे पोटेन्शियल. इथे आहे 40 व्होल्ट. त्यानंतर वायर दिलेली आहे A आणि B. दिस इज AB वायर. त्यानंतर या AB वायर मध्ये AB वायर मध्ये सेल जोडलेला आहे आणि या सेल हा जो सेल आहे आहे 20 व्होल्ट आणि इथं असेल इंटरनल रेजिस्टन्स. हा गॅलव्हॅनोमीटर ही जॉकी इथं कनेक्ट केली, याची लेंथ आहे सेम ती 10 मीटर आणि इथं रेजिस्टन्स जोडलेला आहे, तो रेजिस्टन्स आहे 6 ओम्स. त्यानंतर ह्या वायरचा रेजिस्टन्स दिलेला आहे R1 तुम्हाला भेटला, R2 गिवन आहे 4 ओम. ओम आहे बरं ते साइन माहिती तुम्हाला सर्व. अरे ब्रिलियंट. R1 is equal to 6 ohm, R2 is equal to 4 ohm आणि स्मॉल r is equal to आलेला आहे 1 ohm. इधर किती आलं 0, इधर किती आलं 40 व्होल्ट, इधर किती आलेला आहे 0. पोटेन्शियल ऍट पॉइंट बी अजून मला माहिती नाही. का बरं, रेजिस्टन्स आलेला आहे बाळांनो. मग रेजिस्टन्स आल्यामुळे काय होणार आहे, या पॉइंट वरती किती पोटेन्शियल आलं ते माहित नसेल. मग इथं किती आलं 0 म्हणजे इथं किती आलेला आहे 0. मग इथं किती राहणार आहे 20 व्होल्ट. पॉझिटिव्ह 20. इथं सुद्धा किती असेल 20. मग या पॉइंटला किती होणार आहे, या पॉइंटला असेल 20, या पॉइंटचं किती, म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं. पण डिस्टन्सच्या अगोदर तुम्हाला पोटेन्शियल फाइंड करायचं. मग आपण दोन फॉर्म्युला यूज करतो. आताच मान फाइंड केला ना फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला असतो, याला तुम्ही पॉज करून लगेच 2 मिनिटं सॉल्व करू शकता. पॉज करा, सॉल्व करा. E is equal to V upon L into x आणि दुसरा फॉर्म्युला आहे V is equal to I multiply by R equivalent. 2 मिनिटं पॉज करून तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. हो ना, नक्की काय 2 मिनिटं पॉज आणि सॉल्व करू. चला आता मी सोडवतो. R equivalent 2 मिनिटं पॉज करा, सॉल्व करा. ठीक आहे. चला आता मी इक्वेशन 1 दिस इक्वेशन 2 पहिल्यांदा करंट किती फ्लो होतोय ते फाइंड करू. ठीक आहे. करंट कसं फाइंड करणार, I is equal to असेल V upon R equivalent. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. म्हणजे आपण लिहिणार जो फॉर्म्युला असेल तो या पद्धतीने आपण आरामशीर लिहू शकतो. कशा पद्धतीने व्यवस्थित समजून घ्या. सो या ठिकाणी असेल I is equal to किती व्होल्टेज अप्लाय केलं आहे 40. इथे किती असेल 6 प्लस 4. सो I is equal to होणार आहे 40 divided by 10. 0 and 0 get cancel. करंट is equal to किती आला 4 एम्पियर. करंट इज इक्वल टू किती आलेला आहे 4 एम्पियर. भेटला करंट 4 एम्पियर. हो. मग आता पोटेन्शियल ऍट पॉइंट बी फाइंड करू ना. देन पोटेन्शियल ऍट पॉइंट बी इज V of B is equal to I multiply by R of B. then V of B करंट किती आलेला आहे 4 आणि रेजिस्टन्स किती आहे 4.
पोटेन्शियल किती आलं 4 मल्टिप्लाय बाय 4 16 व्होल्ट. बघा पोटेन्शियल ॲट पॉईंट बी घेतलेलं आहे 16 व्होल्ट. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम. आता तुम्ही काय करणार बघा तुम्हाला सांगतो. ॲक्च्युअल प्रॉब्लेम इथंच संपला आहे, पण आता तुम्ही काय करणार तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करणार पोटेन्शियल आलेलं इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार. देन E is equal to V of B upon L into काय घेणार x. E ची व्हॅल्यू किती आलेली आहे ती आहे 20 व्होल्ट. V किती आलेला आहे 16 व्होल्ट डिवाइड बाय किती असेल 10 मल्टिप्लाय बाय काय असणार आहे x. सो x is equal to येऊन जातो 20 मल्टिप्लाय बाय 10 आपण किती असेल 16. सो x is equal to येऊन जातो 200 डिवाइड बाय किती असेल 16 म्हणजे x is equal to 4 4 + 16 5 म्हणजे किती असेल 0 बरोबर ना. सो x is equal to पुढे असणार आहे 1 2 and 5 मीटर. x is equal to किती होऊन जातो 12.5. हे तुमच्या लाईन्स आहे नक्की. लेंथ किती आली 12.5 मीटर. अरे वेड्यानो टोटल लेंथ किती दिलेली आहे 10 मीटर. ऍक्च्युअली A to B मध्ये लेंथ किती आहे 10 मीटर आणि तुम्हाला आन्सर किती भेटलं 12.5 मीटर. मला एक सांगा तुम्ही अशी जॉगिंग करून चालले की बरोबर ना साईड करत चालले तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स किती डिस्टन्स पर्यंत अप्लाय केलं फक्त 10 मीटर. मग ह्या 10 मीटर मध्ये तुम्हाला 12.5 मीटर एवढं डिस्टन्स भेटू शकतं का नाही भेटणार. म्हणजे तुम्ही सरळ मेजर करायला गेले ना तर x तुम्हाला काय पाहिजे इन बिटवीन 10 मीटर पाहिजे पण आन्सर किती आलं बियॉन्ड 10 मीटर आलं. मग हे बियॉन्ड 10 मीटर का आलं जर तुम्ही इथं चेक केलं तर इथं व्होल्टेज किती आलेला आहे 16 व्होल्ट. इथं व्होल्टेज किती आलेला आहे 20 व्होल्ट. म्हणजे इथे एक कंडिशन येते अगोदर सांगितलं होतं बॅटरीचं व्होल्टेज हे तुमच्या सेलच्या व्होल्टेज पेक्षा जास्त पाहिजे. मग तुम्ही म्हणता आहे ना इथं 40 व्होल्टेज इथं 20 व्होल्टेज नाही. पॉइंट बी ला किती व्होल्टेज आलं म्हणजे पॉइंट बी ला येणारं व्होल्टेज हे सेलच्या व्होल्टेज पेक्षा जास्त पाहिजे. आपण याच्यासाठी एक नोट लिहूया. ओके नोट फॉर दिस. आता याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 2 नोट्स आहेत. हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल एकदम सिंपल होता. आपण करंट फाइंड करून घेतला तो पोटेन्शियल मध्ये सबस्टिट्यूट केला पोटेन्शियल भेटलं इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं x भेटला. x हा ऍक्च्युअल 10 मीटर पेक्षा जास्त आला म्हणजे एक आपल्याला समजलं की potential difference between two terminals of the wire is always greater than EMF of cell. ते EMF of cell पेक्षा काय पाहिजे जास्तच पाहिजे. जर जास्त नसेल म्हणजे तुम्ही काय करायचं प्रॉब्लेम आहे तुम्हाला याच टाइपचा प्रॉब्लेम दिलेला असेल तुम्ही काय करणार इथं 40 व्होल्ट आहे इथं 20 व्होल्ट आहे. अरे वा इथं 40 आहे सांगितलं बॅटरीचं व्होल्टेज जास्त पाहिजे सेलचं व्होल्टेज कमी पाहिजे आहे म्हणजे सॉल्व करावं लागणार. पण याला पुढे चेक करा हा रेझिस्टन्स दिलाय म्हणजे या केस मध्ये तुम्ही या पॉइंटला पोटेन्शियल बघा फक्त या पॉइंटला पोटेन्शियल तुम्ही फक्त फाइंड करा. तर या पॉइंट आलेला पोटेन्शियल याच्यापेक्षा जर म्हणजे या 20 व्होल्ट पेक्षा सेलच्या EMF पेक्षा जर कमी येत असेल सॉल्व करायची अजिबात गरज नाही. परत काय असणार आहे आन्सर नॉट सिग्निफिकंट. का सिग्निफिकंट नाही ऍक्च्युअली आन्सर किती आहे 12.5 मीटर. ते याच्यात पुढे आहे का नाही. तुम्हाला नेहमी काय चेक करायचं पॉइंट बी ला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 टर्मिनल्स हे सेलच्या EMF पेक्षा जास्त यायला पाहिजे. ते जर कमी असेल सॉल्व नका बरोबर. आता मी 2 महत्त्वाचे नोट्स लिहून घेतो आणि लेक्चर थांबवतो. त्या 2 अतिशय महत्त्वाचे नोट्स आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फर्स्ट नोट आहे polarity of battery and cell both are equal. घेतलं आपण पोलॅरिटी जर इक्वल नसेल तर आन्सर निगेटिव्ह मध्ये. आणि दुसरी पोलॅरिटी आहे पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल ऑफ बॅटरी or potential difference between 2 terminals of battery
of battery is always greater than EMF of say that is potential of the battery is greater than EMF of say. या दोन्ही कंडिशन तुम्हाला प्रॉब्लेम कॉम्पिटिटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लागणार आहे, अतिशय महत्त्वाचे. ओके, सो आजचं लेक्चर अशी अपेक्षा करतो की आजचं लेक्चर सर्वांना समजलं असेल. एकदम इझी लेक्चर होतं. हे लास्ट लेक्चर मधला पार्ट 1 आपण कंप्लीट केला. आता याच्या पुढचं लेक्चर तुम्हाला हे पार्ट 2 मध्ये असेल, म्हणजे या लास्ट लेक्चरचा सेकंड पार्ट असेल. या लास्ट लेक्चरच्या सेकंड पार्ट्स मध्ये जे उरलेले 2 पॉइंट्स आहेत त्या दोन्ही पॉइंट्स विषयी आपण डिस्कस करणार आहोत. आताचे हे पॉइंट्स तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी आहेत. हा पॉइंट्स पुढे तुम्हाला बोर्ड मध्ये विचारला जाणार नाही. फक्त तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे की पोटेन्शियोमीटर जे आहे ते पोटेन्शियोमीटर ऍक्च्युअली वर्क कसं होतं आणि याच्या दोन कंडिशन्स काम कसं करतात. पॉइंट क्लिअर झाला. होप सो सगळ्यांना आजचं लेक्चर समजलं असेल. सो स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.